ओम पंचमुखाय हनुमते नमः. रामायणाच्या महान युद्धात जेव्हा रावणाचा पराभव निश्चित दिसत होता तेव्हा त्याचा भाऊ अहिरावणा एक भयंकर कपटी योजना आखतो. तो आपल्या मायावी शक्तीने संपूर्ण वानर सेनेला गाढ झोपवतो आणि प्रभू राम व लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळ लोकात घेऊन जातो. ही बातमी कळताच विभीषण हनुमानजींना सगळं सत्य सांगतात. क्षणाचाही विलंब न करता हनुमान पाताळ लोकाच्या दिशेने प्रस्थान करतात. अंधाराने व्यापलेला पाताळ लोक, रहस्यमय गुहा आणि चारही बाजूंनी असलेले धोके. तेथे पोहोचल्यावर हनुमानजींना एक मोठं रहस्य समजतं. अहिरावणाचा वध करायचा असेल तर 5 दिशांना पेटलेले 5 दिवे एकाच वेळी विझवणे आवश्यक आहे. हे कार्य अशक्य वाटत असतानाही हनुमानजी घेतात एक अद्भुत निर्णय. ते धारण करतात पंचमुखी अवतार. पूर्व दिशेला हनुमान, दक्षिणेला नरसिंह, पश्चिमेला गरुड, उत्तर दिशेला वराह आणि वरच्या दिशेला हयग्रीव. 5 मुख, 5 दिशा, एकच क्षण. हनुमानजी आपल्या दिव्य शक्तीने सर्व दिवे एकाच वेळी विझवतात आणि त्याच क्षणी अहिरावणाचा अंत होतो. पाताळ लोकातील अंधार संपतो आणि प्रभू राम व लक्ष्मण यांची सुटका होते. भगवा संपूर्ण विश्वात पुन्हा एकदा धर्माचा विजय होतो. हीच आहे पंचमुखी हनुमानाची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. जय हनुमान, जय श्रीराम. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग बना आणि ही कथा इतरांपर्यंत शेअर करा.